आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी संपताच या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या इच्छुकांची जी संख्या आहे ती आता वाढताना दिसत आहे. आज सांगली शहरातील खरे सांस्कृतिक भवनमध्ये आपण पाहू शकत असाल की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. ही गर्दी जी आहे ती इच्छुकांची गर्दी आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदारसंघातील इच्छुक आहेत आणि या इच्छुकांकडून एकच मागणी आहे की आम्हाला आमच्या कामाच्या जीवावर किंवा आमच्या पक्षनिष्ठेच्या जीवावर आम्हाला उमेदवार द्यावे. या ठिकाणी आपल्याला बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक आहेत. दादा, काय सांगाल या ठिकाणी आज ज्या मुलाखती सुरू आहेत, आज साधारण किती मुलाखती आहे आणि पुढची काय दिशा असणार आहे? आत्ताच आपण बघितलं असाल की ह्या ठिकाणी अक्षरशः भाऊगर्दी झालेली आहे. या ठिकाणी आपण बघितलं असाल की भारतीय जनता पार्टी हा जगातील सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि या पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते धडपडत आहेत. त्याचबरोबर इतर लोकसुद्धा जे राजकारणामध्ये नाहीत, म्हणजे उदाहरण डॉक्टर, वकील पेशेतली लोकंसुद्धा आता भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागताना आपण पाहायला आपल्याला मिळेल. आपण बघितलं की कालपासून आम्ही या ठिकाणी मुलाखती घेतो आहे. काल 7 तालुक्याचे झाल्या, आज 3 तालुक्यांच्या या ठिकाणी मुलाखती पार पडल्या. कालच माझ्या मते 550-600चा आकडा कालच पार झाला होता. आजसुद्धा तेवढेच 3 तालुक्यातून आज तर आमचे जत, वाळवा आणि मिरज तालुक्याच्या मुलाखती झाल्या. यातून सुद्धा तेवढेच 500-600 म्हणजे जवळजवळ 1100-1200चा आकडा पार होईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते. आणि आपण बघितलं असाल की महापालिकाचा निकाल अतिशय चांगल्या पद्धतीने लागला आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी घवघवीत यश मिळालं आणि त्याच पद्धतीची यश जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा मिळाल्याशिवाय राहणार नाही. गेल्या वेळेसुद्धा भारतीय जनता पार्टीचीच या ठिकाणी सत्ता जिल्हा परिषदेमध्ये होती. ह्यावेळीसुद्धा जिल्हा परिषद सत्ता भारतीय जनता पार्टीचीच राहील अशी अपेक्षा वाटते. कारण आपण बघितलं असेल की आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं असणारं तळागाळापर्यंत असलेलं काम आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोचलेलं काम याच्या जोरावर निश्चितपणानं या ठिकाणी घवघवीत यश आम्हाला प्राप्त होईल अशी मला आशा वाटते. याचा मागचा काळ पाहिला तर राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रातील लोकच फक्त या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात होते. मात्र आता वकील असतील, डॉक्टर असतील किंवा इतर क्षेत्रातील लोक आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागत आहेत. ह्याचं नेमकं काय कारण असू शकतं? मी मगाशी ज्या पद्धतीने म्हणालो, आदरणीय मोदीजींचं काम, आदरणीय फडणवीस साहेबांचं काम तुम्ही जर बघितलं असाल की तळागाळातील लोकांच्यापासून उद्योजकांच्यापर्यंत असलेल्या वेगवेगळ्या योजना केंद्राच्या आणि राज्याच्या आपण आता या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबलेलं बघतो. आता जे काही या ठिकाणी प्रगती देशाची होत आहे, या ठिकाणी आपण बघितलं तर आपलं राज्य असेल, देश असेल, एक वेगळ्या विकासाकडे जाताना आपण पाहतोय. आणि काय होतं की बघा की पूर्वी राजकारण म्हटलं की डॉक्टर असतील, वकील असतील, शिक्षक असतील, हे त्या गोष्टीपासून लांब राहायचे. परंतु आता असं घडलेलं आहे की ही लोकच राजकारणामध्ये येऊ पाहतात. ते म्हणतात की आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आता आम्हाला समाजकारणी करायचं आहे. आणि हा दृष्टिकोन हा लक्षात घ्या की हा विश्वास आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टीवर असलेला हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. आज मुलाखती झाल्या, पुढचं नेमकं कसं काय तुमचं हे असणार आहे? आता लवकरात लवकर आम्ही ह्या याद्या प्रदेशला पाठवू आणि प्रदेशवर जाऊन या ठिकाणी ज्या त्या तालुक्यातील स्थानिक नेते आणि प्रदेश असं बसून एकंदरीत सगळ्या उमेदवारी फायनल होतील आणि लवकरात लवकर यादी आपल्याला जाहीर झालेलं बघायला मिळेल. तुमच्याकडे भारतीय जनता पार्टीचं ग्रामीण जिल्हाध्यक्षपद आहे. नेमकं पुढचं तुमचं नियोजन कसं असणार आहे किंवा या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी कसं प्रयत्न करणार आहे? गेले कित्येक दिवस आमची महापालिके निवडणुका सुरू असताना सुद्धा आणि त्याच्या अगोदर सुद्धा गेले 6 महिने आमची तयारी ही स्वबळाची 61 जागेवर लढण्याची आम्ही तयारी पूर्ण केलीच होती. आमची पंचायत समितीची सुद्धा तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण झालेली आहे. आता आम्ही तयारी करत असताना ही स्वबळाची तयारी केलेली आहे. परंतु आमचे नेते आदरणीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि वरिष्ठ जे नेते देतील आदेश त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहे आणि 100% महायुती तर महायुती, परंतु भारतीय जनता पार्टीचा झेंडा पुन्हा एकदा ह्या जिल्हा परिषदेवर फडकलेला आपल्याला दिसेल. या ठिकाणी महायुतीमधील अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा इतर घटक पक्ष असेल, यांच्याशी काय बोलणी तुमची सुरू आहेत का? आजच आमचे नेते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आजच सगळ्या
घटक पक्षांशी बोलणार आहेत, मित्र पक्षांशी बोलणार आहेत का त्यामध्ये काय वाटाघाट्या होतील त्यामध्ये आपल्याला बघावं लागेल. तुम्ही स्वबळाची या ठिकाणी बोलतात, मात्र संपूर्ण जिल्हा परिषदात किंवा पंचायत समितीच्या ज्या जागा आहेत त्या जागेवर तुमचे उमेदवार आहेत का? निश्चितपणानं आहेत. तुम्ही महापालिकेमध्ये जर बघितलं असाल की महापालिकेमध्ये सगळ्या प्रभागामध्ये सगळ्या सीट्स जर कोणी उभा केल्या असतील तर भारतीय जनता पार्टी आहे. आज जिल्हा परिषदेला सुद्धा पंचायत समितीला सुद्धा आमच्यामध्ये चुरस आहे, म्हणजे नुसते उमेदवार नाही त्यामध्ये सुद्धा आमची इथं चुरस अशी की मग ह्याला तिकीट मिळेल का त्याला तिकीट मिळेल ही चर्चा प्रत्येक मतदारसंघामध्ये सुरू आहे. आणि त्यातून आम्हाला तर निवडण्याची खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी वेळ आलेली आणि चांगले उमेदवार कसे शोधावे हा आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे. त्यामुळे चांगले उमेदवार तर आम्ही देऊच आणि चांगले यश या ठिकाणी आम्हाला त्या निमित्ताने मिळेल. या ठिकाणी आपल्याला बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा माडिक होते आणि या ठिकाणी पूर्ण ताकदीनं आम्ही या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत आणि या निवडणुकांमध्ये आम्हाला चांगले यश मिळेल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी सम्राट माडिक यांनी दिली आहे. कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज.